रोहित पवार यांनी सांगितलं, अजित पवार यांच्या निधनानंतर 18व्या दिवशीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्याचबरोबर ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी मित्र हो, अजित पवार यांच्या विमान अपघातापासून अगदी आजपर्यंत त्यांच्याच पक्षाचे दोन नेते प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यातले एक म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि दुसरे म्हणजे सुनील तटकरे. हो, मान्य आहे की तुम्हाला माहिती आहे. शंका आणि संशयाचं मोठं धोकं या दोन नेत्यांच्या अवतीभोवती अगदी आज सुद्धा घोंगावताना दिसतं. अजित पवार गेले, अवघा महाराष्ट्र दुःखाच्या डोंगराखाली दबला, पण या काळामध्ये त्या दोन नेत्यांनी फक्त आणि फक्त राजकारण करण्याला महत्व दिलं. अजितदादांच्या घरामध्ये दुखवटा असताना सुद्धा यांनी आपल्या सोयीचं राजकारण करण्याला प्राधान्य दिलं, महत्व दिलं आणि त्यांनी ते करून सुद्धा घेतलं. अहो, अजितदादा जाऊन अवघे 3 दिवस झाले आणि यांनी लगेच्या लगेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा सगळा सोपस्कार अगदी घाईघाईनं उरकला. मग त्यावर सुद्धा प्रचंड टीका तर झालीच, पण सर्वसामान्य माणूस सुद्धा या घाई गडबडीवर चिडला होता. त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला होता. पण आता या दोन नेत्यांना अजित पवार यांचा पक्षच हायजॅक करायचा होता, अवघा पक्ष त्यांना पळवून न्यायचा होता. अजितदादांच्या पश्चात पक्षाची मालकी आपल्याकडे ठेवायची होती. एवढी मोठी खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेला त्यांनी एक मोठं बिंग फोडलेलं आहे. रोहित पवार यांनी सांगितलं, अजित पवार यांच्या निधनानंतर 18व्या दिवशीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्याचबरोबर ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल करण्यात आला असल्याचं खोटं सांगितलं. निवडणूक आयोगाला पक्षाचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजे कोणाला, प्रफुल्ल पटेल यांना देण्याची मागणी या पत्रातून केली गेली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना सुद्धा विश्वासात घेतलेलं नव्हतं. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कोण लागली असावी आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंतच्या काळापर्यंत जो काही पत्रव्यवहार झालेला आहे पक्षाच्या वतीनं तो अजिबात ग्राह्य धरला जाऊ नये अशी विनंती केली आहे. म्हणजेच अजित पवार यांचं निधन झाल्यापासून अगदी त्या सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड होईपर्यंतच्या काळामधल्या पक्षाच्या वतीनं जे काही निर्णय घेतलेले आहेत ते अजिबात ग्राह्य धरले जाऊ नयेत असा एक जबरदस्त फटका सुनेत्रा पवार यांनी दिला. रोहित पवार नेमके काय म्हणाले बघा. काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्र समोर आली. 10 मार्च 2025च्या पत्रामध्ये सुनीता काकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात 28 जानेवारी 2025ला झालेला होता. तेव्हापासून ते अगदी त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला केला गेलेला आहे तो ग्राह्य धरू नये. अजितदादांच्या पक्षाकडून 26 फेब्रुवारीला एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं. त्या पत्रात म्हटलेलं होतं काय बघा, त्यातले शब्द आणि त्याचे अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल केलेला आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बदललेलं आहे. जर या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडं म्हणजे कार्यकारी अध्यक्षाकडे ताकद असेल. पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतील. मग बघा कोण होतं नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट, तर ते प्रफुल्ल पटेल होते. म्हणजे पक्षाचे सगळे अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असावेत असं या पत्रामध्ये म्हटलं गेलेलं होतं.
पण नंतर याची माहिती जेव्हा सुनेत्रा पवार यांना मिळाली तेव्हा त्यांनी या दरम्यानचे कोणतेही पत्र विचारात घेतले जाऊ नये तसं पत्र सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. अशी एवढी मोठी, खरं तरी खूप धक्कादायक म्हणावी लागेल, तेवढीच खळबळजनक सुद्धा म्हणावी लागेल, ही सगळी माहिती रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल बघा, अजितदादा गेल्यानंतर भाजपाचे मंत्री पियुष गोयल त्यांनी केवढं मोठं वादळ उठवलं होतं. अहो, या पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल हे अजितदादाच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत असं सुद्धा सांगून टाकलं होतं. आणि मग त्यानंतर व्हायचा तो गोंधळ उडाला, गदारोळ झाला आणि मग त्यांनी नाही आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, आपण चुकून काहीतरी ते बोललं गेलं असं म्हटलं. अहो, अशा गोष्टी काही चुकून बोलल्या जातात. एखाद्याच्या पक्षाचे अध्यक्ष कोण झालं आणि हे एक केंद्रीय मंत्री सांगतो आणि ते चुकीचं कसं काय सांगू शकतो. पण खर तर त्यातच मोठं सत्य दडलेलं होतं. रोहित पवार म्हणतात, आधीच नेत्यामध्ये ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेत्रा काकेंना सांगायचं आहे, राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अधिवेशनामध्ये कोणीही अजित पवार यांच्या अपघाताबद्दल बोलायचं नाही, म्हणून काही आमदार सोडले तर कुणीही या सभागृहामध्ये याबद्दल बोलत नव्हतं. जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते, त्याचं काय झालं? त्याने पण पत्रकार परिषद घेतली नाही. हा संपूर्ण कट आधीच रचला गेला होता का आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सर्व घडवून आणलं होतं का, याचा खरं तर तपास करण्याची, त्यासाठी या प्रकरणाची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे गुन्हेगारी तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे. रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेद्वारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. अजितदादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू किंवा संशयास्पद पूजा करण्याचा प्रयत्न झाला होता आणि मग यामध्ये नाशिकच्या भोंदू बाबाचा समावेश असावा असा संशय सुद्धा रोहित पवारांना आहे आणि त्यांनी तो आज बोलूनही दाखवलेला आहे. पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रकार केला गेला होता का असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळेला उपस्थित केला. मित्रांनो, खर तर हे सगळं अगदी अगदी प्रचंड असं धक्कादायक आहे, खळबळजनक आहे. अजितदादांच्या अपघाताबाबत लोकांच्या मनामध्ये जो संशय आहे, आजही आहे, त्याला बळकटीत येणाऱ्या या सगळ्या घटना आता उघडकीला येऊ लागल्या आहेत. याच्याही पुढे आणखी काय काय उघडकीला येईल हे सांगता येत नाही. सत्तेसाठी काय पण, खुर्चीसाठी काय पण. मित्रांनो, एवढी धक्कादायक बाब समोर आल्यावर तुम्हाला काय म्हणावंसं वाटतंय हो? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.